यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण आलोय माळनगर या गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असतानाच यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि त्याचबरोबर एक घराणेशाहीचा पक्ष ह्या दोन्ही पक्षांच्या मध्ये तिसरी आघाडी उभा राहिलेली आहे. तिसरी आघाडी उभा राहिल्यामुळं सत्ताधाऱ्याला आणि घराणेशाहीला मोठा दणका बसणार आहे. या संदर्भात आपण जनतेशी आपण संवाद साधूया थेट. तर इथं तिसरी आघाडी निर्माण झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी इतर पक्ष मिळून जी आघाडी तयार झाली ह्याचे उमेदवार जे उभा राहिलेले आहेत आणि इथल्या प्रस्थापितांचे पहिले जे काही सत्ताधारी पक्ष आहेत यांच्या कामाबद्दल आपण काय बोला? जय भारत कार्यकर्ते. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता. पण जी जी तुम्ही आता सध्याचा लिखी केली ती समाजासाठी पोषक आहे. कारण ह्याच्या अगोदर जी तुम्ही लढाई करत होता ती कदाचित स्वतःपुरती करत होता. पण आता आता सध्याच्याला तुम्ही आता त्याला सध्याच्याला जर तुम्ही एकत्रितपणा करून ही जी लढाई चालू केली या प्रस्थापितांच्या विरोधात, एकत्रित बेरोजगार MIDC आलेली कॅन्सल केली मोहिते पाटलांनी. काय महत्वाची गोष्ट. आणि ही तुम्ही ही डिलीट करू नका तुम्ही. महत्वाची गोष्ट की MIDC आलेली कॅन्सल केली. ही बेरोजगार आम्ही टिंबुलीला कामाला जातो, इंदापूरला जातो, बेगवनला जाऊन येऊन आम्ही कामधंदा करतो. आम्ही काय आमच्या डोळ्यातून पाणी येतं कधी कधी. का आम्हाला दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जावं लागतं. आम्हाला जर हीच रोजगार हिथं उपलब्ध झाला MIDC आली त्यामुळे त्या पाटलांना घालवली. हीच जर रोजगार हित आली तर आपल्यातला कुठलाही बांधव, कुठल्याही समाजाचा महारमांग ढोर चांबा साडी तोळी कोळी मिळी कोण पण असू द्या, कुठलाही महाडा असू द्या, हे बाहेरगावी कामाला जाऊ शकत नाही. जर आपली सत्ता आली आपल्या हातात आली तर. आणि ही एकीकरण माझ्या तर दृष्टीने एक नंबर आहे. म्हणजे माझ्या मला किंवा माझ्या घरच्या दृष्टीनं, माझ्या पाहुण्या नावाच्या दृष्टीनं ही एकीकरण एक नंबर आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी आता ह्याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो. जय भीम, जय भारत.